सर्व 10वीच्या विद्यार्थी मित्रांनो, इतिहास राज्यशास्त्र इयत्ता 10वी यामध्ये इतिहासमधला जो आपला 9वा जो घटक आहे शेवटचा, ज्या घटकाचं नाव आहे या ठिकाणी ऐतिहासिक ठेव्यांचे जतन. खूप छान आणि खूप सुंदर धडा आहे की आपल्याला जे ऐतिहासिक ठेवे जे आहे, जगातले असेल, आपल्या देशातले असेल, राज्यातले असेल, त्यांचं जतन आणि संवर्धन करणं किती फार महत्त्वाचं आहे. कारण पिढ्याने पिढ्या हा इतिहास जर माहिती पुढच्या पिढीला होण्यासाठी या ऐतिहासिक ठेव्यांचं जतन होणं फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून या घटकामध्ये आपण जो इतिहासातला जो शेवटचा घटक आहे 9वा, ऐतिहासिक ठेव्यांचे जतन, तर यामध्ये आपण बघणार आहोत इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. कारण इतिहासाच्या साधनांमुळे आपल्याला इतिहास समजतो, त्या काळातली, त्या खंडातील. आणि मग इतिहासाची जी साधने आहेत या साधनांचं जतन कसं करायला पाहिजे, म्हणजे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. त्यानंतर काही नावाजलेली संग्रहालय आपल्या देशात आहे, आपल्या राज्यामध्ये आहेत. अशा नावाजलेल्या संग्रहालयांचा अभ्यास या ठिकाणी करायचा आहे. ती कोणत्या ठिकाणी आहे, कोणत्या नावाने ओळखली जातात, त्या संग्रहालयामध्ये काय आहेत, हे स्वरूप या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आणि पुढचा पॉइंट आहे ग्रंथालय आणि अभिलेखागार, कोश वाङ्मय. तर आता एक लक्षात घ्या की अनेक इतिहासकारांनी केलेल्या अथक परिश्रमाचे फलित म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने आणि त्या साधनांच्या आधारे लिहिलेले ग्रंथ. आता अनेक इतिहासकार आपण पहिल्या आणि दुसऱ्या घटकामध्ये इयत्ता 10वीमध्ये बघितलंय की युरोपियन इतिहासकार असेल, फ्रान्स इतिहासकार असेल, जर्मन इतिहासकार असेल, आपले भारतीय इतिहासकार असेल. तर हे इतिहासकार आहे आणि या इतिहासकारांनी खूप परिश्रम त्या ठिकाणी घेतले, खूप संशोधन त्या ठिकाणी केलं, त्याच्यावरती अभ्यास केला, पडताळणी करून त्या ठिकाणी बघितले, पुरावे पाहून पडताळणी करून बघितले, कालखंड पडताळणी करून बघितला. या सगळ्याचा प्रचंड असं त्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि अभ्यास करून त्याच्यावरती संशोधन करून ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम अशा अनेक इतिहासकारांनी केलेले. पण त्यासाठी त्यांना खूप परिश्रम त्या ठिकाणी घ्यावा लागलं. आणि त्या परिश्रमाचं फळ म्हणजे आज आपल्याला उपलब्ध असलेली इतिहासाची साधने. कारण त्यांनी उपलब्ध करून दिलेले साधने, त्यांनी त्याच्यावरती संशोधन केलेले साधने आणि त्या साधनांच्या आधारे त्यांनी ग्रंथ लिहिले. आणि ते ग्रंथ आज आपण वाचतो, त्यातून आपल्याला माहिती मिळते, समाज जीवनाची ओळख होते. आणि म्हणून अशा अत्यंत मोलाच्या अशा या ऐतिहासिक ठेवायचे संवर्धन जतन करण्याचे आणि त्यातील निवडक दस्तऐवज, काही ग्रंथ असेल, पुरावस्तू असेल, प्रदर्शित करण्याचे काम संग्रहालय किंवा त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालय करतात. आणि म्हणून जी काही ऐतिहासिक साधने आहेत त्यामध्ये काही लिखित स्वरूपाची साधनं असेल किंवा काही भौतिक स्वरूपाची साधनं असेल, दस्तऐवज असेल, ग्रंथ असेल, पुराण वस्तू असेल, अनेक प्राचीन काळामध्ये गाडले गेलेली शहरं त्याचं उत्खनन केलं असेल, तिथे सापडलेल्या वस्तू असेल. आणि मग हे सगळे ग्रंथ वस्तू त्या सगळ्या प्रदर्शित करण्याचं काम संग्रहालय करतात आणि त्यांच्याशी निगडीत असलेली अभिलेखागारे आणि ग्रंथालय करतात. आणि म्हणून या ठिकाणी लोकांपर्यंत त्यांच्या कामाची शास्त्रशुद्ध माहिती पोचावी म्हणून त्यांच्यातर्फे संशोधन, नियतकालिके आणि इतर प्रकाशने प्रसिद्ध केली जातात. तर या ठिकाणी संशोधन, नियतकालिके म्हणजे एखाद्या विषयावरती संशोधन केलं आणि त्या संशोधनाची सगळी माहिती त्या नियतकालिकामध्ये आणि किंवा इतर काही प्रकाशने प्रसिद्धी केली जातात. आता जे दस्तऐवज जे लिहून ठेवलेले आहेत, जे उपलब्ध आहेत, त्यामध्ये पुरावस्तू इत्यादी प्रदर्शित केले जात नाहीत. आता का केले जात नाही? परंतु ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे असतात. आता दस्तऐवज किंवा पुरावस्तू ज्या असतात त्यांचं प्रदर्शित केले जात नाही, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या त्यांचे महत्वाचे असतात. आणि म्हणून त्यांचा संग्रह किंवा त्यांचं संवर्धन, जपवणूक कुठे केली जाते, तर असे दस्तऐवज किंवा पुरावस्तू प्रदर्शित केले जात नसले तरी ते ऐतिहासिक दृष्ट्या आपल्यासाठी, पुढच्या पिढीसाठी, देशासाठी, राष्ट्रासाठी, जगासाठी फार महत्वाचे असतात. मग ते संग्रहालय आणि अभिलेखागारामध्ये जतन केले जातात, सांभाळून ठेवले जातात. आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला, आम्हाला, कोणाला, संशोधकांना ते दस्तऐवज आणि पुरावस्तू आवश्यकतेनुसार उपलब्ध करून दिले जातात.
आणि म्हणून हे ग्रंथालये ग्रंथाचं जतन आणि व्यवस्थापन करतात. आणि जर त्यांनी ग्रंथालय किंवा ग्रंथांचे जतन त्यांनी जर केलं नाही तर आपल्याला ते दस्तऐवज व्यवस्थित मिळणार नाही किंवा ते खराब होऊन जातील. आणि म्हणून ही किती गोष्ट महत्त्वाची आहे हे लक्षामध्ये येतं. आणि म्हणून आपला जो 9वा घटक आहे त्यामध्ये म्हटलेलेच की ऐतिहासिक ठेव्यांचे जतन आणि संवर्धन. आता पुढचा जो महत्त्वाचा भाग आहे इतिहासाची साधने आणि त्यांचे जतन. आता इतिहासाची साधने मिळवणे, ती साधने मिळवल्यानंतर त्यांच्या नोंदी करणे, नोंदी करून त्यांची सूची तयार करणे, क्रमवारी तयार करणे. त्यामध्ये काही हस्तलिखिते असेल, हस्तलिखिते म्हणजे हाताने लिहिलेलं, त्याला आपण हस्तलिखित असं म्हणतो. काही जुने ग्रंथ असेल किंवा पुरातन काळातल्या काही वस्तू असेल, यांच्या स्वरूपातील भौतिक साधनांची साफसफाई आणि त्या प्रदर्शित करणे, या गोष्टी अत्यंत काळजीपूर्वक कराव्या लागतात. आता त्यासाठी पुढे फार प्रशिक्षणाची फार महत्त्वाची गरज आहे, आपण पुढे बघणार आहोत. तर अशा प्रकारे या ठिकाणी हे सगळं प्रदर्शित करण्यासाठी, त्या कामासाठी विविध विषयामधील कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असेल. तुमच्याकडे जर प्रशिक्षण असेल, त्या संदर्भातलं प्रशिक्षण घेतलं असेल, पूर्ण केलं असेल, तरच योग्य रीतीने तुम्ही त्याची काळजी करू शकतात, व्यवस्थितपणे त्याचं व्यवस्थापन करू शकतात आणि त्या म्हणजे व्यवस्थित त्या ठिकाणी प्रदर्शन करणं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला करता येतील. त्यासाठी तुम्हाला कृतीसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते आणि तुमचं योग्य प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच ह्या कृती करता येतात. ही फार महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या. आता पहिल्यांदा आपण या मौखिक साधने, तसं इतिहासाचे साधनांचे 3 प्रकार आहे. तुम्ही येता 6वी 7वी पासून बघत आलात. मौखिक साधने, लिखित साधने, भौतिक साधने. त्यातला पहिला जो भाग आहे तो म्हणजे आपण बघणार आहोत या ठिकाणी मौखिक साधने. आता मूक म्हणजे काय? आपलं तोंड. मूक वाचा म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही साधने आली. का आली? तर ती लिहिलेली नाहीये, वस्तुरूपामध्ये नाहीये, मग तरी आपल्यापर्यंत आली आणि आपल्यापासून परत पुढच्या पिढीला जाणार आहे, तुमच्या पिढीपासून परत पुढच्या पिढीला तो ठेवा जाणार आहे. पण कोणत्या रूपाने? मौखिक रूपाने. ते तुम्हाला ते कुठे लिहिलेली सापडली नाही, सापडणार नाही किंवा नाही ते. आणि म्हणून जे साधनं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे मौखिक रूपाने सांगून तोंडी स्वरूपाने येतात त्यांना मौखिक साधनं असं म्हटलं जातं. मग त्यामध्ये काय मौखिक साधनामध्ये उदाहरण द्यायचं ठरलं तर लोक परंपरेतील गीतं, काही लोकपरंपरा आहे, त्या परंपरेतील काही गीते असेल, पोवाडे असेल, काही कहाण्या असेल, काही कल्पना असेल, ही जी साधनं ही मौखिक साधनामध्ये मोडतात. ते आपल्या एकमेकांना कशासमोर समजली? तोंडी सांगितल्यामुळे. आणि म्हणून संकलित साहित्याचं वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, त्याचा अन्वयार्थ लावणे आणि संशोधित मौखिक साहित्य प्रकाशित करणे, ह्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला उपयुक्त प्रशिक्षण असणं फार महत्त्वाचं आहे. मग समाजशास्त्र, सामाजिक मानवशास्त्र, मिथके आणि भाषाशास्त्र, ग्रंथालय व्यवस्थापन, इतिहास आणि इतिहास संशोधन पद्धती आणि संशोधनपर लेखन, अशी अनेक उपयुक्त प्रशिक्षण आहे ती तुमच्याकडे असावी लागतात, घ्यावी लागतात, पूर्ण करावी लागतात. तर अशा प्रकारे काही मौखिक साधनांचा या ठिकाणी आपण भाग बघितला. पुढचा जो महत्त्वाचा भाग बघणार आहे ते म्हणजे लिखित साधने. अतिशय सोपे लिखित साधने जे लिहून ठेवलेले आहेत. मग ते हाताने लिहिले हस्तलिखित, काही खाजगी पत्र आहेत, ताम्रपट आहे. ताम्रपट म्हणजे तांबे हे धातू आहे आणि त्या तांबे धातूचा पातळ असा पत्रा तयार केला जायचा आणि त्याच्यावरती लिहून ठेवलं जायचं, त्याला ताम्रपट असं म्हटलं. मग राजांच्या दरबारामध्ये काही न्यायनिवाडे होत असेल, काही प्रसंग घडत असेल तर राजाच्या दरबारामध्ये अशा प्रकारचे हे ताम्रपट लिहिलेले गेलेले आहे आणि ते आजही अस्तित्वामध्ये आहे. काही दरबारी दप्तरे असतील, खाजगी पत्रे असेल, दैनंदिनी असेल, ऐतिहासिक काही ग्रंथ असेल, हस्तलिखित असेल, चित्र असेल, छायाचित्र असेल, जुने ग्रंथ असेल, हे सर्व दस्तऐवजाचे संकलन आणि संपादन करणे ही झाली सर्व लिखित साधने. आता दस्तऐवजांच्या संवर्धनासाठी, त्यांची जपणूक करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. कारण हे सगळे ऐवज जर तुम्हाला जपून ठेवायचे असेल तर त्याच्यावरती काही रासायनिक प्रक्रिया करावी लागतात. त्यासाठी प्रशिक्षण त्या ठिकाणी फार महत्त्वाचं असतं, हे लक्षात त्या ठिकाणी घ्या. आणि मग या ठिकाणी एक गोष्ट लक्षामध्ये घ्यायची की दस्तऐवजांचं ऐतिहासिक मूल्य निश्चित करणे, निवडक दस्तऐवजात प्रदर्शित करणे आणि संपादित साहित्य आणि संशोधनाचे निष्कर्ष प्रकाशित करणे, या फार सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी. मग त्यासाठी तुम्हाला काय उपयुक्त प्रशिक्षण घ्यावं लागेल?
त्यामध्ये तुम्हाला ब्राह्मी लिपी, मोडी लिपी, पार्शियन यासारख्या लिपी आणि त्यांच्या विकासांच्या क्रमाचे ज्ञान तुमच्याकडे असायला हवे. तरच तुम्ही यासारखे लिखित साधनांचं संवर्धन करू शकतात, जपणूक करू शकतात, त्यांचं निवडक दस्तऐवज प्रदर्शन करू शकतात. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आणि मग त्यासाठी तुम्हाला ब्राह्मी, मोडी, पार्शियन, संस्कृत अशा आणि लिपींचं अभ्यास करावा लागेल. त्यांच्या विकासाच्या क्रमाचं ज्ञान तुम्हाला समजून घ्यावं लागेल, त्याचं प्रशिक्षण तुम्हाला घ्यावं लागेल. इतिहास काळातली समाज रचना आणि परंपरा, त्या काळातलं साहित्य आणि संस्कृती, त्या काळातल्या राजसत्ता, शासन संस्था यांचं प्राथमिक ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी असणं आवश्यक आहे. विविध चित्रशैली असेल, शिल्पकलाशैली असेल आणि त्यांच्या विकासाचा क्रम याचंही ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. कागदांचा प्रकार कसा आहे, शाही कशी आहे, रंग यांचं सगळं ज्ञान आपल्याला त्या ठिकाणी घ्यावं लागेल. कोरीव लेखनासाठी वापरलेला दगड कोणत्या प्रकारचा आहे, धातू कोणत्या प्रकारचा आहे, धातूचं नाव काय आहे, तो कोणत्या काळातला आहे, या स्वरूपाची सगळी माहिती. दस्तऐवजांची साफसफाई करायची असेल, संवर्धन यासाठीच्या आवश्यक रासायनिक काही प्रक्रिया कराव्या लागतात आणि त्या रासायनिक प्रक्रिया केल्यानंतर ते सगळे दस्तऐवज खूप काळ त्या ठिकाणी टिकतात. कोणत्याही प्रकारची त्याच्यावरती प्रक्रिया किंवा हवामानाचा काही परिणाम त्या ठिकाणी होत नाही. त्यासाठी अशा दस्तऐवजाची साफसफाई, त्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक रासायनिक प्रक्रिया करावी लागते. मग त्यासाठी ती उपकरणे असतात, रसायने असतात, याची माहिती या ठिकाणी आपल्याला असणं आवश्यक महत्त्वाचं आहे. आणि संशोधनपर लेखन किंवा संग्रहालयाच्या दालनातील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान हे उपयुक्त प्रशिक्षण त्या ठिकाणी घ्यावं लागतं. असे लिखित साधने. पुढचा भाग आहे भौतिक साधने. आता पुरातन काळातल्या वस्तूंचं संकलन करणे आणि हे संकलन कोणत्या काळातलं, कालखंडातलं, कोणत्या प्रकारातलं आहे यानुसार वर्गीकरण करणे, त्यापासून सूची तयार करणे. पुरावस्तूचे संवर्धन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सफाई आणि इतर रासायनिक प्रक्रिया करणे. त्यासाठी तुम्हाला निवडक पुरावस्तू किंवा त्यांच्या प्रतिकृतीचं प्रदर्शन करावं लागेल. आणि पुरावस्तूंसंबंधी संशोधन लेखन प्रसिद्ध करणे किंवा या कोणत्या काळातल्या वस्तू आहे, कोणत्या प्रकारच्या आहे, त्याचा उपयोग काय केला जाईल, त्याच्यावर संशोधन केल्यानंतर त्याचं लेखन प्रसिद्ध करणं महत्त्वाचं आहे. किंवा वनस्पती आणि प्राणी यांचे अश्मीभूत अवशेष, ज्याला जीवाश्म असं म्हणतात, त्याचे वर्गीकरण करून त्याची सूची तयार करणे किंवा निवडक काही जीवाश्म किंवा त्यांच्या प्रतिकृती प्रदर्शित करणे, या सगळे भौतिक साधनांमधले आले. मग त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, त्यासाठी उपयुक्त प्रशिक्षण. मग पुरातत्वी अभ्यास पद्धती, सिद्धांत आणि प्राचीन संस्कृती यांचा परिचयाचं तुम्हाला प्रशिक्षण घ्यावं लागेल, अभ्यास करावा लागेल, ज्ञान मिळवावं लागेल. पुरावस्तू बनवण्यासाठी वापरलेला दगड कोणता, खनिजे कोणते, धातू कोणता, चिकणमाती यासारख्या माध्यमांचे प्रादेशिक स्रोत कुठे कुठे मिळाले, कुठे उपलब्ध झाले आणि त्यांच्या रसायनशास्त्रीय वैशिष्ट्यांचं ज्ञान आवश्यक आहे. पुरावस्तूंची साफसफाई आणि इतर रासायनिक प्रक्रियेसाठी लागणारी उपकरणे आणि रसायनांची माहिती आवश्यक आहे. विविध कलाशैली आणि त्यांच्या कामांचा, त्यांच्या विकासाचा क्रम याचे ज्ञान त्या ठिकाणी तुम्हाला असणं आवश्यक आहे. म्हणजे जशी गांधार शिल्पशैली म्हणजे कुठल्या काळातली, कुठल्या देशातली, आपली भारतीय शिल्पशैली, तिचा काळ कधी, कालखंड कधी, म्हणजे थोडक्यात विविध जी कलाशैली आहेत आणि त्यांच्या विकासाचा क्रम, या सगळ्या गोष्टीचं ज्ञान आवश्यक आहे. आणि पुरावस्तू आणि जीवाश्म यांच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्य फार महत्त्वाचं आहे. तर संग्रहालयाच्या दालनातील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान, ज्यावेळी तुम्ही संग्रहालयाच्या दालनामध्ये या सगळ्या गोष्टीचं प्रदर्शन करतात त्यावेळी तुमच्याकडे व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान असणं आवश्यक आहे. आणि संशोधनपर लेखन. पुढचा भाग आहे काही नावाजलेली संग्रहालये. आता हा सगळा जर भाग आपण बघितला तर हे सगळं संग्रहालयामध्ये सगळे दस्तावेज असतात, त्यांचं प्रदर्शन त्या ठिकाणी केलं जातं, त्यांची माहिती त्या ठिकाणी सांगितली जाते. पण आधुनिक काळामध्ये बघितलं तर डिजिटल तसं तंत्रज्ञान त्या ठिकाणी आलेलं आहे, त्याचा विकास झालेला आहे. आज तुम्हाला या सगळ्या गोष्टी खूप आधुनिक पद्धतीने त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात. मग आपल्या देशातली म्हणा, भारतातली म्हणा, काही नावाजलेली संग्रहालय आहेत. त्या संग्रहालयाचा अभ्यास आपण करणार आहे. नुसते आपल्या देशातली नाही तर जगातील इतर काही नावाजलेली संग्रहालय त्यांचा अभ्यास या ठिकाणी आपण घेणार आहे. तेव्हा आपल्याला लक्षात कळतं की या संग्रहालयाचं महत्त्व काय आहे. आता मध्ययुगामध्ये युरोपमधील काही राजघराण्यातल्या व्यक्ती आणि युरोपमधलेच काही श्रीमंत व्यक्ती यांच्याजवळ काही वस्तू होत्या आणि मग काही त्यांच्याजवळ असलेल्या संग्रहित केलेल्या वस्तू, कला वस्तू, त्या व्यवस्थापनाच्या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयास आली. म्हणजे बघा आता ही संग्रहालय कल्पना कधी आली, कधी सुचली, तर युरोपमधले काही राजघराण्यातल्या व्यक्ती होत्या, त्यांच्याकडे काही अनेक वस्तू असेल, खूप वस्तूंचा संग्रह असेल किंवा त्या युरोपमधले काही श्रीमंत लोक असेल आणि त्यांच्याकडे काही वस्तू असेल
आणि मग त्यांच्या असं लक्षामध्ये आलं की आपल्याकडे असलेल्या ज्या कला वस्तू आहे या कला वस्तूचं काहीतरी एक ठिकाणी व्यवस्थापन व्हायला पाहिजे. या गरजेतून संग्रहालयाची कल्पना उदयास आली आणि तिथून पुढे संग्रहालय या ठिकाणी सुरू झाले. आता या ठिकाणी आपण बघणार आहे संग्रहालय. कुठलं संग्रहालय? लूर संग्रहालय आपण बघणार आहोत. आता हे लूर संग्रहालय कुठे आहे? फ्रान्स हा देश आहे जगातला प्रगत असलेला देश आहे. आणि मग हा लूर संग्रहालय फ्रान्स पॅरिस शहरामध्ये लूर संग्रहालयाची स्थापना करण्यात आली. इसवी सनाच्या 8व्या शतकात झाली. फ्रेंच राजघराण्यातली व्यक्ती त्या व्यक्तींनी जमा केलेल्या कला वस्तूंचे संग्रह हे सगळे त्या लूर संग्रहालयात आजही प्रदर्शित केले जातात किंवा केले गेले. त्यामध्ये जगामध्ये प्रसिद्ध असलेले लिओनार्दो दा विंची या जगप्रसिद्ध इटालियन चित्रकाराने जे चित्र काढलेलं आहे, रेखाटलेलं आहे, हे समोर तुमच्या पाठ्यपुस्तकात दिलेलं आहे. समोर मोनालिसा या का स्त्रीचं चित्र काढलेलं आहे. अतिशय ज्वलंत असे ते चित्र त्या ठिकाणी खरोखर चित्रकाराने चित्र काढलंय असं अजिबात त्या ठिकाणी वाटत नाही. असं हे ते सुद्धा याच लूर संग्रहालयामध्ये आहेत. ज्या व्यक्तीने काढलं ती व्यक्ती म्हणजे लिओनार्दो दा विंची. हे फ्रान्सच्या 16व्या शतकात होऊन गेलेला राजा पहिला फ्रान्सिस त्यांच्या पदरात होता, दरबारी होता. पण नेपोलियन बोनापार्टने आपल्या स्वाऱ्यांच्या दरम्यान मायदेशी आणलेल्या कलावस्तूंमुळे लूर संग्रहालयातील संग्रह खूपच वाढत गेला. आणि सध्या या संग्रहालयामध्ये असलेल्या वस्तूचा जर आपण विचार केला तर अश्मयुगाच्या काळापासून तर आजच्या आधुनिक काळापर्यंत जवळजवळ 3,80,000हून अधिक कला वस्तू आहे. आज एवढ्या कला वस्तू जर आपण तिथं बघितल्या तर कितीतरी इतिहास त्या काळातला आजपर्यंतचा आपल्याला पाहायला मिळेल. पुढचं संग्रहालय ब्रिटिश संग्रहालय जे इंग्लंडमध्ये आहेत. लंडन शहरामध्ये असलेल्या ब्रिटिश संग्रहालयाची स्थापना इसवी सनाच्या साधारणतः 18व्या शतकामध्ये झाली. मग ते कोणी स्थापन केलं तर सर हॅन्स स्लोन त्यावेळेचे तत्कालीन निसर्गशास्त्रज्ञ होते. त्यांच्या संग्रहालयातील सुमारे 71,000 वस्तू इंग्लंडचा राजा दुसरा जॉर्ज यांच्याकडे सुपूर्द केल्या. त्यामध्ये काही ग्रंथ असेल, काही चित्र असेल, काही वनस्पतीचे नमुने असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश त्यांच्याकडे केला गेला, त्यांच्याकडे सुपूर्द केला. आणि पुढे मग इंग्रजांच्या त्यांच्या अंमलाखालील विविध वसाहतीमधून मायदेशी आणलेल्या कलावस्तू, प्राचीन अवशेष, आपल्या भारतातून काही पळवलेल्या वस्तू, यामुळे ब्रिटिश संग्रहालयाची वस्तूंची संख्या वाढत गेली. त्या संग्रहालयात वस्तूंची संख्या वाढत गेली. आणि आजच्या घडीला जर या संग्रहालयामध्ये जर एकूण वस्तू बघितल्या तर 80 लाखापेक्षाही वस्तू त्या संग्रहालयात समावेश केलेला आहे. आणि आपल्या भारतामध्ये सुद्धा पुरातन वस्तूंचा समावेश. हे ब्रिटिश संग्रहालय बघा तुम्हाला इंग्लंडमध्ये आजही अस्तित्वात आहे. पुढचं संग्रहालय नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. हे इथं दाखवलेलं बघा, नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री. अतिशय प्रसिद्ध असे अमेरिकेमधलं संग्रहालय त्या ठिकाणी आहे. अमेरिकेमध्ये स्मिथसोनियन इन्स्टिट्यूट या संस्थेच्या व्यवस्थापनाखाली असलेलं हे नैसर्गिक इतिहासाचे हे संग्रहालय इसवी सन 1846 मध्ये सुरू झालं. मग त्यामध्ये काय आहे, त्या संग्रहालयात तुम्ही आजही गेलात तर तुम्हाला अनेक प्रकारच्या वनस्पती पाहायला मिळेल. त्यामध्ये अनेक प्रकारचे प्राण्यांचे सांगाडे पाहायला मिळेल, अवशेष पाहायला मिळेल, जीवाश्म खनिजे पाहायला मिळेल, तुम्हाला दगड पाहायला मिळेल, वेगवेगळ्या प्रकारचे दगड पाहायला मिळेल, मानव प्रजातीचे अश्मभूत अवशेष सुद्धा तुम्हाला त्या संग्रहालयात पाहायला मिळेल. आणि आज मी तिला पुरावस्तू यांचे 12 कोटीहून अधिक नमुने संग्रहित केलेले आहे. एवढं प्रचंड मोठं हे नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री नावाचं संग्रहालय आजही अमेरिकेमध्ये आहे. त्यानंतर भारतामध्ये सुद्धा जर आपण बघितलं तर काही प्रसिद्ध संग्रहालय, इंडियन म्युझियम संग्रहालय कोलकात्याला आहेत, नॅशनल म्युझियम दिल्लीला आहे, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईला आहे CST जवळ, सालार जंग म्युझियम हैदराबादला आहे, द कालिको म्युझियम ऑफ टेक्सटाईल अहमदाबाद ही भारतातील प्रसिद्ध संग्रहालयापैकी काही आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी या सगळ्या गोष्टी आपण बघितल्या तर आपल्या भारतामध्ये सुद्धा अशी काही प्रसिद्ध संग्रहालय या ठिकाणी आज आहेत. मग भारतातल्या काही संग्रहालयांचा इतिहास या ठिकाणी आपण समजून घेऊया. ते कधी स्थापन झाले, कुठे सुरू केले, कोणत्या नावाने सुरू केले. आता प्रथमतः या ठिकाणी बघणार आहोत आपण भारतातले काही संग्रहालय. तर भारतातले काही संग्रहालयांचा अभ्यास या ठिकाणी आपण या पाठ्यपुस्तकातून घटकातून समजून घेणार आहोत. तर यामध्ये आपण बघतोय की कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे आपल्या भारतातलं पहिलं संग्रहालय म्हणून ओळखलं जातं. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल या संस्था आहे. आणि या संस्थेने इसवी सन 1814 मध्ये म्हणजे कोलकाता भारतीय संग्रहालय, कोलकाता येथील भारतीय संग्रहालय हे भारतातलं पहिलं संग्रहालय आहे. आणि कोणी स्थापन केलं? एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था होती. या संस्थेतर्फे
इसवी सन 1814 मध्ये स्थापन झालेले. पुन्हा पुढे चेन्नई येथे इसवी सन 1851 मध्ये सुरू झालेलं गव्हर्नमेंट म्युझियम हे भारतातलं दुसरं संग्रहालय. इसवी सन 1949 मध्ये दिल्लीतलं राष्ट्रीय वस्तू संग्रहालय, ज्याला नॅशनल म्युझियम असं म्हणतात, त्याची स्थापना झाली. आणि आज मितीला भारतात विविध राज्यांमध्ये अनेक संग्रहालय आहेत आणि बहुतेक मोठ्या संग्रहालयाची स्वतःची अभिलेखागारे सुद्धा आहे आणि ग्रंथालये सुद्धा आहेत. तर अशा काही संग्रहालय विद्यापीठाशी संलग्न असतात आणि अशा संग्रहालयातर्फे संग्रहालय शास्त्र या विषयाचे विविध अभ्यासक्रम त्या ठिकाणी शिकवले जातात आणि विद्यापीठाने अशी सोय केलेली आहे. अनेक विद्यापीठामध्ये असे कोर्सेस त्या ठिकाणी असतात. आता संग्रहालयातील पदवी, आता संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून दिलेले आहे. आजही आपल्या पुणे विद्यापीठामध्ये सुद्धा, आपल्या महाराष्ट्रातल्या अनेक विद्यापीठामध्ये संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध करून देणाऱ्या भारतातील काही प्रमुख संस्था आणि विद्यापीठ आहेत. आणि तुम्ही जर तिथं पदवी आणि पदविका जर मिळवली तर तुम्हाला सुद्धा अशा संग्रहालयामध्ये चांगल्या प्रकारची नोकरी, रोजगार त्या ठिकाणी मिळू शकतो. मग अशी संग्रहालय कुठे आहेत तर राष्ट्रीय वस्तू संग्रहालय दिल्लीला आहे, महाराज सयाजीराव विद्यापीठ वडोदऱ्याचं आहे, कोलकाता विद्यापीठ कोलकाताला असे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत, बनारस हिंदू विद्यापीठ वाराणसी इथे अशा प्रकारचे संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटी आहे अलीगडला, तिथे अशा प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहे. जिवाजी विद्यापीठ ग्वाल्हेर, त्या ठिकाणी तुम्हाला असे या संग्रहालय शास्त्रातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. तिथे तुम्ही जाऊन अशा प्रकारचा अभ्यासक्रम पूर्ण करू शकता. पुढे आपल्या महाराष्ट्रामध्ये असलेल्या मुंबईलाच छत्रपती शिवाजी टर्मिनस जे आहेत, CST रेल्वे स्टेशन आहे, तिथे उतरला की अगदी लगेच हाकेच्या अंतरावरती तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तुम्ही केव्हाही मुंबईला गेला तर नक्की या संग्रहालयाला भेट द्या. इसवी सन 1904 साली मुंबईतील काही प्रतिष्ठित नागरिक एकत्र आले आणि त्यांना असं वाटलं, एकत्र येऊन त्यांनी प्रिन्स ऑफ वेल्सच्या भारत, त्यावेळेस साधारणतः 1904 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्स आपल्या भारत भेटीच्या स्मरणार्थ एक वस्तू संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला. मग 1905च्या नोव्हेंबर महिन्यामध्ये या संग्रहालयाच्या इमारतीची पायाभरणी काम सुरू केलं आणि या संग्रहालयाचे नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम ऑफ वेस्टर्न इंडिया असं निश्चित त्या ठिकाणी केलं. पण पुढे याचं नाव बदललं गेलं. इसवी सन 1998 मध्ये याचं नाव बदलून छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय त्या ठिकाणी ठेवण्यात आलं. याची ही इमारत आहे बघा. मी स्वतः सुद्धा या वस्तू संग्रहालयामध्ये बऱ्याच वेळेस भेट दिलेली आहे. तुम्ही मुंबईला गेलात, CST छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे टर्मिनस तिथं उतरलात की लगेच तुम्हाला हे संग्रहालय अगदी 2 मिनिटाच्या अंतरावरती, तुम्हाला 5 मिनिटाच्या अंतरावर तुम्ही पायी गेलात तर तुम्हाला हे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय पाहायला मिळेल. तिथं अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. संग्रहालयाची वास्तू इंडो गोथिक शैलीत बांधलेली आहे बघा. इंडो गोथिक जी शैली आहे बांधकामाची त्यामध्ये ही बांधलेली आहे, तुम्हाला दिसते या ठिकाणी. आणि मग तिला मुंबईतील शहरातील पहिल्या प्रतीची सांस्कृतिक वारसा इमारत असाही दर्जा देण्यात आलेला आहे. संग्रहालयात कला, पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास अशा 3 वर्गात विभागलेल्या 50,000 पुरावस्तू त्या ठिकाणी संग्रहित केलेल्या आहे. आता पुढचा महत्वाचा भाग बघूया, ग्रंथालय आणि अभिलेखागारे. आता ग्रंथालय आणि अभिलेखागारे जे आहेत त्याचा अभ्यास या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. आता ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात नाही आहे. जर तुम्हाला चांगलं ज्ञान मिळवायचं असेल तर ग्रंथालयाशिवाय पर्याय नाही. कारण ग्रंथालयामध्ये अनेक संदर्भ साहित्य, कथा, कादंबऱ्या, पुस्तकं, ज्ञान सगळं उपलब्ध असतं आणि ते ग्रंथालय आपल्या जीवनासाठी फार महत्त्वाचे असतात. आणि म्हणून ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची भांडारघरे असतात. आणि म्हणून ग्रंथालय शास्त्राचा व्यवस्थापन शास्त्र, माहिती तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयातील अतिशय जवळचा निकटचा संबंध आहे. आणि म्हणून ग्रंथांचं संकलन करणे, त्याचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन करणं, माहितीच्या स्रोताचे प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालयामार्फत पार पाडली जातात. आणि यातील बहुतेक कामे अद्यावत आज केली जातात. ती कुठल्या पद्धतीने? संगणकीय प्रणालीच्या आधारे केले जातात. आज तंत्रज्ञानामध्ये खूप मोठे बदल झालेले, त्यामुळे संगणकाचा वापर, कॉम्प्युटरचा वापर करून सगळ्या गोष्टी अद्यावत केलेल्या जातात. आणि मग वाचकांना त्यांच्या आवश्यकतेनुसार हवे ते नेमके ग्रंथ उपलब्ध करून देणे या गोष्टीला ग्रंथालय व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. तक्षशिला विद्यापीठ येथे ग्रंथालय इसवी सन पूर्व 5वे शतक ते इसवी सन 5वे शतक
मोसोपोटेमियामधील असिरियन साम्राज्याचा सम्राट असुरबानिपल यांचे ग्रंथालय इसवी सन पूर्व 7वे शतक. इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील संग्रहालय इसवी सन पूर्व 4थे शतक. ही जगातली सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय होती असे समजलं जातं इतिहासावरून. पुढे आहे तामिळनाडूमधील तंजावर. तंजावर तुम्हाला माहिती आहे की तंजावरती पुन्हा तामिळनाडूमधील तंजावर येथील सरस्वती महाल ग्रंथालय ते साधारणतः 16व्या-17व्या शतकामध्ये नायक राजाच्या काळामध्ये बांधले गेले. पुढे इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी भोसले तुम्हाला माहिती कोण आहे? शिवाजी महाराजांचे सावत्र भाऊ होते. आणि दक्षिणेकडे गेल्यानंतर शिवाजी महाराज व्यंकोजीला भेटले आणि पुन्हा आपल्या साम्राज्यामध्ये मायभूमी तुम्ही परत चला असं म्हटलं गेलं, पण व्यंकोजी राजे त्यावेळेस काही आले नाही. इसवी सन 1675 मध्ये व्यंकोजी राजे भोसले यांनी तंजावर जिंकून घेतलं आणि तिथे स्वतःचं स्वतंत्र राज्य स्थापन केलं. व्यंकोजी राजे भोसले आणि त्यांच्या वंशजांनी सरस्वती महाल संग्रहालय अधिक समृद्ध चांगल्या प्रकारचं बनवलेलं आहे. त्यामध्ये सरफोजी राजे भोसले यांचाही महत्त्वाचा वाटा मानला जातो. म्हणून त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या आठवणी म्हणून इसवी सन 1918 मध्ये या ग्रंथाला नाव देण्यात आलं. या ग्रंथालयाच्या संग्रहात आज जर बघितलं तर 49,000 पेक्षा जास्त ग्रंथ त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील, उपलब्ध आहेत. भारतातील अनेक ग्रंथालयापैकी काही ग्रंथालय विशेष नोंद घेण्यासारखी आहे, कौतुक करण्यासारखे. त्यामध्ये कोलकातातलं नॅशनल लायब्ररी ग्रंथालय, दिल्लीतील नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी, हैदराबादमधील स्टेट सेंट्रल लायब्ररी, मुंबई येथील लायब्ररी ऑफ एशियाटिक सोसायटी आणि डेव्हिड ससून लायब्ररी अशा काही ग्रंथालयाचं तुम्हाला या ठिकाणी नाव त्या ठिकाणी भारतातलं प्रसिद्ध असलेली ही ग्रंथालय या ठिकाणी आपल्याला लक्षामध्ये येतात. आता पुढे अभिलेखागाराचे व्यवस्थापन हे तांत्रिकदृष्ट्या ग्रंथालय व्यवस्थापनाचाच एक भाग मानला जातो. महत्त्वाच्या काही नोंदी असलेली कागदपत्रे त्यामध्ये कोणतेही बदल न करता सुरक्षित ठेवणे, त्या कागदांची सूची तयार करणे आणि ती हवी तेव्हा उपलब्ध करून देणे, ही जी कामे आहे ही कोण करतं तर ही अभिलेखागाराच्या व्यवस्थापनामध्ये महत्त्वाची असतात आणि त्यामुळे ही कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात. कारण ती जर कागद गहाळ झाली, हरवली, नुकसान झाले तर आपल्याला काय इतिहास कळणार आहे पाठीमागचा. आणि म्हणून ही जी कागदपत्रे ऐतिहासिकदृष्ट्या अत्यंत विश्वासार्ह मानली जातात आणि म्हणून ती संगणकीय प्रणालीच्या उपयोगामुळे ग्रंथालय आणि अभिलेखागार यांच्या आजच्या आधुनिक काळात व्यवस्थापन अपरिहार्यपणे माहिती तंत्रज्ञानाशी जोडलेलं गेलेलं आहे. तर या ठिकाणी आपण बघत आहोत की भारतातले काही संग्रहालय ग्रंथालय. भारतातले पहिले सरकारी अभिलेखागार जे आहेत ते इसवी सन 1891 मध्ये इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट या नावाने कोलकाता येथे पहिल्यांदा सुरू झालं. इसवी सन 1911 मध्ये ते दिल्लीमध्ये आणलं गेलं. पुढे इसवी सन 1998 मध्ये भारताचे त्यावेळेचे तत्कालीन राष्ट्रपती होते KR नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी खुलं केलं आणि त्यांनी ते जाहीर केलं की जनता तिथं लोक येऊ शकतात, बघू शकतात, माहिती मिळवू शकतात. असं ते राष्ट्रीय अभिलेखागार जे आहेत ते 1998 मध्ये भारताचे त्यावेळेचे राष्ट्रपती होते KR नारायण त्यांनी ही जनतेसाठी खुले जाहीर केलं. ते भारताच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत असलेले एक महत्त्वाचं खातं आहे. पुढे इसवी सन 1748 पासूनची कागदपत्रे तिथे क्रमवार लावून ठेवलेली आहे. त्यामध्ये इंग्रजीमधले, अरबी, हिंदी, फारसी, संस्कृत, उर्दू भाषा अनेक मोडी लिपीतील नोंदींचा समावेश तुम्हाला पाहायला मिळेल. नोंदींची वर्गवारी करणे, सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते अशी महत्त्वाची काही खाजगी कागदपत्रे सुद्धा असे 4 प्रकारामध्ये विभागली गेलेली आणि व्यवस्थित असं तिथं त्याचं व्यवस्थापन करून ठेवलेलं आहे. त्याशिवाय राज्य शासनाची सुद्धा स्वतंत्र अभिलेखागारे असतात त्या राज्यामध्ये. आपल्या महाराष्ट्र राज्याचा विचार करता महाराष्ट्र राज्याच्या शासनाच्या अभिलेखागार संचालनाच्या शाखा मुंबईला आहे, आपल्या पुण्यामध्ये आहेत, कोल्हापूरला आहे, नागपूरला आहेत, औरंगाबादला आहेत. आणि पुणे अभिलेखागारामध्ये मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे 5 कोटी मोडी लिपीतले कागदपत्र आहे. त्याला आपण पेशवे दप्तर असे म्हणतो. खूप मोठं हे साहित्य किंवा दस्तऐवज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पुढे आहे कोश वाङ्मय. कोश म्हणजे शब्दांचा किंवा विविध माहितींचा व ज्ञानाचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश. मग विविध ज्ञानांचे आणि विशिष्ट पद्धतीने केलेले संकलन आणि मांडणी म्हणजे कोश. उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन आणि सुलभ रीतीने त्यांच्या उपलब्धीची सोय हे त्यांचे एक उद्दिष्ट त्या ठिकाणी आहे. आता कोशाची आवश्यकता काय आहे तुमच्या लक्षामध्ये? कोश फार महत्त्वाचे असतात कारण अनेक भाषेतले शब्द या भाषेतून त्या भाषेतून आलेले असतात, त्याचे अर्थ आपल्याला माहिती नाही.
आपल्या मराठी भाषेमध्ये सुद्धा काही इतर भाषेत हा शब्द आलेले आहे. आता कोशाची आवश्यकता काय? कारण कोशांमुळे वाचकांपर्यंत ज्ञान पोचवलं जातं, त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. कोशामधले शब्द, कोश तयार केलेले असतात त्या शब्दांचे त्या भाषेमध्ये, विविध भाषेमध्ये, आणि मग त्यांची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातो. एखाद्या मुद्द्याचा सविस्तर उलगडा केला जातो आणि वाचकाला त्याचा अभ्यास वाढवण्याची प्रेरणा त्या ठिकाणी मिळते. जे अभ्यासक असतात, संशोधक असतात, त्यांच्यासाठी ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याचं, संशोधन करण्याची गरज कोश निर्माण करतात. आणि म्हणून कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अवस्थेचं एक प्रतीक मानलं जातं. समाजाची जी काही बौद्धिक सांस्कृतिक गरज ज्या प्रकारची असेल त्या प्रकारची कोश वाङ्मयाची निर्मिती त्या समाजामध्ये केली जाते. कोशातील माहितीच्या मांडणीकरता अचूकपणे ती मांडणी मांडायला हवी, नेमकेपणा असायला, वस्तुनिष्ठता असावी, त्याच्यामध्ये संदिग्ध नसावी, बांधीवपणा आणि अद्यावतता या गोष्टी कोशासाठी आवश्यक असतात. आणि अद्यावतता राखण्यासाठी ठराविक काळाने कोशाच्या सुधारित आवृत्त्या किंवा पुरवण्या काढाव्या लागतात. काही शब्दांमध्ये काही बदल झाले तर, काही अर्थ बदलले तर. म्हणून कोश रचना करताना आकार, विल्हे आणि विषयावर अशा 2 पद्धती ढोबळमानाने वापरतात. आणि हे करत असताना वाचकांची सोय आणि माहिती शोधण्याच्या सोय या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात. आणि मग कोशाच्या शेवटी सूची दिली असेल तर वाचकांची उत्तम सोय होते, कारण त्यातून ती कोशाच्या शेवटी सूची असते आणि त्या सूचीमध्ये सगळं लिहिलेलं असतं, त्यामुळे वाचकांना ते सोपं जातं. आणि म्हणून वरील प्रकारची कोश रचना एखादी व्यक्ती किंवा संपादक मंडळ करू शकते. आणि म्हणून कोश वाङ्मयातील लेखन करत असताना विविध विषयातील तज्ज्ञांची गरज भासते, त्याच्याशिवाय कोश वाङ्मयाचं लेखन करता येत नाही. आता कोशाचे सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात. मग साधारणतः किती प्रकार असतात? साधारणतः आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये या ठिकाणी जर आपण बघितलं तर कोशाचे सर्वसाधारण 4 प्रकार आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे म्हणजे तो शब्दकोश, दुसरा प्रकार आहे म्हणजे विश्वकोश, तिसरा प्रकार आहे कोश सदृश्य वाङ्मय आणि चौथा प्रकार म्हणजे सूची वाङ्मय. असे कोशाचे 4 प्रकार पडतात: शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश्य वाङ्मय, सूची वाङ्मय. त्यातला पहिला आपण बघूया शब्दकोश. यात शब्दांचा संग्रह, शब्दांचा अर्थ, प्रतिशब्द, पर्यायी शब्द, शब्दाची व्युत्पत्ती म्हणजे कुठून कोणत्या काळापासून तो आला, शब्दकोशाचे महत्वाचे प्रकार, सर्व संग्राहक, विशिष्ट शब्दकोश, परिभाषिकोश, उत्पत्तीकोश, समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्दकोश, म्हणी, वाक्प्रचार यांचा सगळा संग्रह कोश इत्यादी हा याच्यामध्ये असतो शब्दकोश. आता विश्वकोश म्हणजे काय? आता विश्वकोशाचे सुद्धा 2 भाग पडतात. एक सर्वसंग्राहक, उदाहरणार्थ एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका, महाराष्ट्रीय ज्ञानकोश, मराठी विश्वकोश, विशिष्ट विषयावरती कोश हे एखाद्या विषयाला वाहून घेतलेले कोश असतात. उदाहरणार्थ भारतीय संस्कृती कोश, व्यायाम ज्ञानकोश या सगळ्या गोष्टी. त्यानंतर कोश सदृश्य वाङ्मय. आता यामध्ये काय असतं? यामध्ये एखाद्या विशिष्ट म्हणजे विषयाची समग्र मांडणी केलेली असते. यामध्ये एखाद्या विशिष्ट विषयावरती तज्ज्ञांकडनं लेख लिहून घेतलेले असतात आणि ते लेख लिहून घेतल्यानंतर त्या ग्रंथाची निर्मिती करणे. उदाहरणार्थ महाराष्ट्र जीवन खंड 1-2, पुणे शहर खंड 1-2, इयर बुक, मनोरमा, टाइम्स ऑफ इंडिया, अशा प्रकारे हा कोश सदृश्य वाङ्मय त्या ठिकाणी असतो. आणि सूची वाङ्मय, शेवटी ग्रंथाच्या अखेरीस दिलेली सूची. तुम्ही कोणताही ग्रंथ बघा आणि त्या ग्रंथाच्या शेवटला काही सूची दिलेली असते बघा. मग त्या ग्रंथातली व्यक्ती, विषय, स्थळे किंवा ग्रंथ यांची यादी, शब्द यांच्या याद्यांना सूची म्हणतात. आणि सूची सहसा आकारविल्ली असते, ती त्या ग्रंथाच्या वाचनास मदत करणारी असते. उदाहरणार्थ मराठी नियतकालिकांची दाते यांनी सिद्ध केलेली सूची. आता कोश आणि इतिहास हा भाग या ठिकाणी समजून घेणं फार महत्त्वाचे. तर कोशाचे प्रकार या ठिकाणी आपल्या लक्षात आले असेल. आता कोश आणि इतिहास हा भाग या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये इतिहास विषयात आणि कोशात वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व आहे. कारण जर वस्तुनिष्ठता नसेल तर वाचकांचा संभ्रम होईल. म्हणून इतिहास आणि या विषयामध्ये कोशामध्ये वस्तुनिष्ठतेला फार महत्त्व आहे. आणि हा या दोघांमधला समान धागा आहे.
प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगळे असतात. आपल्या भारतातले विश्वकोश वेगळे, फ्रान्समधले विश्वकोश वेगळे, अमेरिकेमधले विश्वकोश वेगळे. म्हणजे प्रत्येक देशातले जे कारण भाषा पण प्रत्येक देशाची वेगवेगळी असते आणि म्हणून प्रत्येक राष्ट्रातील प्रत्येक भाषेतील विश्वकोश वेगवेगळे असतात कारण त्यांचे प्राधान्यक्रम वेगवेगळे असतात. आणि मग स्वराष्ट्राची ध्येय धोरणे काय आहे, जीवनमूल्य काय आहे, आदर्श काय आहे यांचा प्रभाव त्या कोशावरती पडतो आणि तत्वज्ञान आणि परंपरा यांचाही प्रभाव त्या कोशावरती पडतो. आणि म्हणून राष्ट्रीय अस्मिता जागी करण्याचा प्रयत्न कोशाद्वारे करता येतो. उदाहरणार्थ महादेव शास्त्री जोशी यांनी काही संपादित केलेल्या भारतीय संस्कृतीचा कोश. आणि म्हणून जीवनाच्या विविध क्षेत्रामधील ज्ञान सर्वांच्या विकासासाठी उपलब्ध करून देणे, कारण ज्ञानामुळे सर्वांचाच विकास होतो आणि हे ज्ञान सगळ्यांना उपलब्ध करून देणे ही कोश रचनेची एक प्रेरणा असते. आणि म्हणून ज्ञानार्जन आणि ज्ञानप्रसार यास एक जीवन श्रद्धा मानून त्यासाठी व्यक्तिगत आणि सामूहिक स्वरूपामध्ये या ठिकाणी आपल्याला प्रयत्न केले जातात. म्हणून कोश म्हणजे समाजाचे मानचिन्ह समजले जाते. आणि मग समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा प्रतिनिधिक आविष्कार कोच रचनेमध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो. आता इथं म्हटलेलं आहे की तुम्हाला हे माहिती आहे, आता पश्चिमेकडील देश, आता तिथे नॅचरल हिस्ट्री साधारणतः पहिलं शतक थोरल्या प्लिनीने रचलेला पहिला कोश त्या ठिकाणी आहे. 18व्या शतकामध्ये फ्रेंच विश्वकोश हा डिडोरो यांचा कोश महत्त्वाचा मानला जातो. नंतर एनसायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी सन 1767 मध्ये प्रसिद्ध झाला आणि हा कोश रचनेच्या वाटचालीमध्ये अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यानंतर संस्कृत भाषेमध्ये निघटू, धातुपाठ यासारख्या शब्दकोशांची प्राचीन परंपरा आहेत. आणि मध्ययुगामध्ये महानुभव पंथीयांची कोश रचना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील राज्य व्यवहार कोश हे सगळे महत्त्वाचे मानले जातात. आता आपल्याला बघायचं आहे की इतिहास विषयाशी संबंधित कोश हा मुद्दा या ठिकाणी बघून घेणार आहोत. आता इतिहास विषयाशी संबंधित कोश जे आहेत ते काय आहे? इतिहास विषयातील कोश परंपरा प्रसिद्ध आहे, समृद्ध आहेत, ही गोष्ट लक्षात तुम्ही घ्या. यामध्ये आपण बघतोय की रघुनाथ भास्कर गोडबोले यांचा भारतवर्षी प्राचीन ऐतिहासिक कोश 1876 मध्ये अद्याकोश होय. कारण भारतवर्षी प्राचीन ऐतिहासिक कोशात प्राचीन काळातील भारतीय व्यक्ती आणि स्थळे यांचा अंतर्भाव आहे. त्यांनी जो आद्यकोश लिहिला गेला त्याच्यामध्ये भारतीय काळातल्या त्या प्राचीन काळातल्या व्यक्ती, त्यांची ठिकाणं, स्थळे या सगळ्याचा अंतर्भाव आहे. आणि मग ह्या कोशामध्ये भारतवर्षात पूर्वी आपणामध्ये जे जे प्रख्यात लोक होऊन गेले त्यांच्या स्त्रिया, त्यांचे पुत्र, त्यांचे धर्म, त्यांच्या देश, राजधान्या, तसेच त्या देशातील नद्या, पर्वत या सगळ्यांसहित दिनांकासहित जो इतिहास त्यामध्ये तो यात दिलेला आहे. त्यानंतर श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे महाराष्ट्रीय ज्ञानकोशाचे 23 खंड आहेत, 23. आणि म्हणून मराठी माणसांना बहुश्रुत करावे, त्यांच्या ज्ञानाची कक्षा विस्तारावी, मराठी माणसांना ज्ञानाचा साठा उपलब्ध व्हावा, त्यांचं ज्ञान वाढावं, मोठं व्हावं, त्यांच्या विचारांचे क्षेत्र अधिक व्यापक म्हणजे जास्त व्हावे, मोठे व्हावे आणि जगातील प्रगत लोकांच्या बरोबरीने त्यांची प्रगल्भ व्हावे ही इच्छा केतकरांची होती. आणि म्हणून केतकरांनी ज्ञानकोश रचनेतील भूमिका त्या ठिकाणी मांडली, महत्त्वाची होती. आणि या खंडातून त्यांनी व्यापक इतिहासाची मांडणी त्या ठिकाणी केलेली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पुढचा जो विश्वकोश आहे तो म्हणजे भारतवर्षी चरित्रकोश होय. सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी भारतीय चित्रकोश मंडळाची स्थापना केली आणि तिच्यातर्फे भारतवर्षी प्राचीन चित्रकोश साधारणतः 1932 भारतवर्षी मध्ययुगीन चित्रकोश 1937 मध्ये लिहिला गेला, भारतवर्षी अर्वाचीन चित्रकोश 1946 मध्ये अशी चरित्रकोश संपादन करून प्रसिद्ध केले. आणि या कोशांची कल्पना यावी म्हणून प्राचीन चरित्रकोशातील नोंदी बघता येतील. या कोशात श्रुती, स्मृती, सूत्रे, वेदांगे, उपनिषदे, पुराणे तसेच जैन व बौद्ध साहित्यातील निर्देशित व्यक्तींची माहिती या ठिकाणी देण्यात आलेली आहे. आता या गोष्टी काही वैशिष्ट्यपूर्ण कोश. संगीत शास्त्रकार व कलावंत यांचा इतिहास ज्याला आपण लक्ष्मण दत्तात्रय जोशी असं म्हणतो. क्रांतिकारकांचा चरित्रकोश श. रा. दाते यांनी ज्यात
भारतातील सुमारे 250 क्रांतिकारांचे चरित्र आणि छायाचित्र त्या कोशामध्ये आहेत. स्वातंत्र्य सैनिक चरित्र कोश नर पाठक यांनी लिहिलं. या कोशामध्ये तुम्हाला स्वातंत्र्य लढ्यात प्रत्यक्ष देहदंड, कारावास भोगलेल्या, स्वातंत्र्यपूर्व काळात समाजाच्या निर्णया क्षेत्रात काम केलेल्या स्वातंत्र्य सैनिकांची माहिती तुम्हाला या चरित्र कोशामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. तर पुढचा भाग या ठिकाणी आपण स्थळकोश. इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे, कारण तुम्ही आपण बघितलं की इतिहास आणि भूगोल एकमेकांशिवाय काही होऊ शकत नाही. इतिहास आणि भूगोल यांचे दोघांचेही संबंध एकमेकांमध्ये गुंतलेले आहे. कारण एखादी घटना घडली तर पुढचा प्रश्न काय निर्माण होतो, कुठे घडली. मग कुठे घडली म्हणजे काय आलं, ठिकाण कुठं. ठिकाण कुठं म्हणजे काय आला भूगोल. आणि म्हणून इतिहासाच्या अभ्यासासाठी भूगोल महत्वाचा आहे. आणि विविध ऐतिहासिक स्थळांच्या संदर्भात माहिती देणारे कोश किंवा मानवो पंथातील मुनी व्यास यांनी रचलेल्या स्थापनेविषयी 14वे शतक. तर या सगळ्या श्रीधर चक्रधर स्वामी यांनी ज्या ज्या गावी गेले त्या गावांचा तपशीलवार नोंद तत्कालीन महाराष्ट्राची जी काही कल्पना या ग्रंथावरून त्या ठिकाणी येते. लीळा चरित्रातील विविध घटना केव्हा कोणत्या ठिकाणी घडल्या, कोणत्या प्रसंगाने घडल्या हे स्थान पोथीकार सांगतात. त्यामुळे श्री चक्रधर स्वामीच्या चरित्र लेखनासाठी हा उत्तम संदर्भ ग्रंथ मानला जातो. पुढे आहे प्राचीन भारतीय स्थलकोश. साधारणतः 1969 मध्ये सिद्धेश्वर शास्त्री चित्राव यांनी या कोशाची रचना केली आहे. त्यामध्ये वैदिक साहित्य, कौटिल्यांचं अर्थशास्त्र किंवा व्याकरण, वाल्मिकी रामायण, महाभारत, पुराणे, मध्ययुगीन जे काही मध्ययुगीन संस्कृत आणि शब्दकोश साहित्य, तसेच काही फारसी, जैन, बौद्ध, ग्रीक आणि चिनी साहित्य यामधील भौगोलिक स्थळांची माहिती या कोशामध्ये दिलेली तुम्हाला पाहायला मिळते. तर या ठिकाणी पुढचा आपण याच्यातला शेवटच्या भागाकडे जाऊया. तर यामध्ये विश्वकोश. आता काय हे विश्वकोश आपल्याला माहिती, विशेष म्हणजे आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण. आणि मग त्यांनी मराठी भाषा आणि साहित्य यांच्या अभिवृद्धीसाठी, मराठी भाषेचा विकास व्हावा, साहित्याची समृद्धी व्हावी, अभिवृद्धी व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने मराठी विश्वकोश निर्मिती चालना दिली. आणि त्यावेळेस तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली विश्वकोशाची निर्मिती सुरू झाली. आणि मग जगभरामधील ज्ञान सार रूपाने या कोशामध्ये आणले गेलेले आहेत. आणि इतिहास विषयाशी निगडीत असणाऱ्या महत्त्वाच्या नोंदी तुम्हाला या विश्वकोशामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर भारतीय संस्कृती कोश महादेव शास्त्री जोशी यांच्या संपादकत्वाखाली भारतीय संस्कृती कोशाचे 10 खंड तयार करण्यात आलेले आहेत. आणि मग या कोशामध्ये असे तू हिमाचल अशा भारताचा इतिहास आहे, भूगोल, भिन्न भिन्न भाषाचे लोक, त्यांनी घडवलेला इतिहास, सण उत्सव, सांस्कृतिक बाबी याची दखल या भारतीय संस्कृती कोशामध्ये घेतलेली आहेत. पुढे आहेत संज्ञाकोश. आता काय हा संज्ञाकोश, कारण इतिहासातील संज्ञा वेगवेगळ्या काढून त्या समजावून सांगणारे कोश इतिहासात तयार करतामध्ये आणि अभ्यासकांना त्याचा उपयोग त्या ठिकाणी होतो. आणि म्हणून इतिहास विषयाच्या अभ्यासकांना केश रचनेमध्ये कामात भरपूर संधी उपलब्ध आहे. कोणत्याही विषयावरचा कोश असो त्याला इतिहासाची जोड देणे हे आवश्यक असते. आणि म्हणून प्रत्येक विषयाला इतिहास असतो. आणि म्हणून इतिहासाचे अभ्यासक कोशाच्या माध्यमातून घटना, कोश, दिनविशेष, व्यक्तिविशेष, संज्ञाकोश, स्थलकोश इत्यादी कोश तयार करून सहभागी होतात. अशा प्रकारे या पाठ्यपुस्तकाच्या अभ्यासात तुम्ही हे लक्षात आलं असेल की इतिहास या विषयात प्रावीण्य संपादन केले तर अनेक क्षेत्रांमधील व्यवस्थापनाच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. आणि ह्या पाठ्यपुस्तकातून दिलेल्या या माहितीचा उपयोग तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे भविष्यातील कार्यक्षेत्र त्या ठिकाणी निवडता येईल. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण जो इतिहासामधला जो आपला शेवटचा घटक आहे तो म्हणजे आपण बघितला तो ऐतिहासिक ठेव्यांचं जतन, त्याचं महत्त्व, संग्रहालय, अभिलेखागारे, ग्रंथालये, त्यांचा इतिहास, सुरुवात या सगळ्या गोष्टी आपण या ऐतिहासिक ठेव्यांचे जतन या पाठातून समजून घेतलेला आहे. हा पाठ आपल्याला व्हिडिओच्या माध्यमातून आवडल्यानंतर आपण सर्वांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.